नमस्कार. जमिनीच्या पोट हिस्सा मोजणीचा विचार डोक्यात आला की गोंधळ होतो, नाही का? पण काळजी करू नका. तुम्ही एकटे नाही आहात. ही एक सामान्य गरज असली तरी चुकीची माहिती आणि प्रक्रियेबद्दलच्या अज्ञानामुळे अनेक मालमत्ता धारकांना खूप मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. तर आज आपण हाच गोंधळ दूर करून यातून बाहेर पडायचा स्पष्ट आणि कायदेशीर मार्ग कोणता आहे तेच समजून घेऊया. चला तर मग या गोंधळाच्या जरा मुळाशी जाऊया. आपल्या शहरांमध्ये जिथे जागा इतकी महत्वाची आहे, तिथे जमिनीच्या तुकड्यांची सध्याची परिस्थिती नेमकी कशी आहे? अनेकदा असं दिसतं की इथे कायद्यापेक्षा गोंधळच जास्त आहे. हे बघा, यासारखी सरकारी परिपत्रकं वारंवार का काढावी लागतात? याचं कारण आहे जमिनीच्या वादांमागची एक मूळ समस्या. ती म्हणजे सध्या जी जमिनीची मोजणी होतीये ना, ती कायदेशीररित्या मंजूर आराखड्यावर होत नाहीये. ती फक्त जागेवर प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे यावर आधारित केली जातेय आणि इथूनच सगळ्या वादांना सुरुवात होते. आणि ही जी समस्या आहे ती प्रत्येक जमीन मालक आणि खरेदीदारासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. तो म्हणजे आपली मालमत्ता खरंच कायदेशीरदृष्ट्या सुरक्षित आहे का आणि याची खात्री आपण कशी करणार? योग्य प्रक्रिया टाळण्याचे परिणाम खूप गंभीर आहेत. मोठं आर्थिक नुकसान तर होतंच, पण त्यासोबत दिवाणी आणि फौजदारी खटले, अनधिकृत बांधकामांना मिळणारं प्रोत्साहन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच मालमत्तेच्या हक्कांबद्दल एक कायमची अस्पष्टता निर्माण होते. हा फक्त एक छोटासा शॉर्टकट नाही, तर भविष्यातल्या मोठ्या संकटांना दिलेलं आमंत्रण आहे. आता गंमत बघा, हा जो सगळा गोंधळ आहे, ह्या सगळ्या समस्या आहेत, त्या फक्त एका महत्त्वाच्या पायरीमुळे निर्माण झाल्या आहेत. एक अशी पायरी जी ह्या प्रक्रियेत आहे, पण ती कायम वगळली जातीये. तर यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तात्पुरते मंजूर रेखांकन ही संकल्पना समजून घेणं. यालाच टेंटेटिव्ह अप्रूव्ड लेआउट असंही म्हणतात. कोणत्याही जमिनीच्या कायदेशीर पोट हिश्श्यासाठी हा पहिला आणि सगळ्यात अनिवार्य टप्पा आहे. म्हणजे काय, तर नियोजन प्राधिकरणाकडून, उदाहरणार्थ महानगरपालिकेकडून मंजूर झालेला हा एक प्राथमिक आराखडा असतो. आणि फक्त याच आधारावर भूमी अभिलेख विभाग पुढे जाऊन अधिकृत मोजणी करू शकतो. आणि हेच बघा, सरकारी कागदपत्रांमध्ये सुद्धा अगदी स्पष्टपणे ह्या मूळ समस्येवर बोट ठेवलं आहे. त्यात म्हटलंय की अर्जदार नियोजन प्राधिकरणाची ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी चक्क टाळत आहेत आणि थेट मोजणी कार्यालयात अर्ज करत आहेत. मग प्रश्न असा येतो की जर हा मार्ग चुकीचा आहे, तर मालमत्तेच्या हक्कांचं संरक्षण करणारी योग्य आणि कायदेशीररित्या बंधनकारक असलेली प्रक्रिया नक्की आहे तरी काय? ही आहे ती अधिकृत मानक कार्यप्रणाली, म्हणजेच SOP. याची प्रक्रिया अगदी सरळ आहे. बघा, पहिलं, अर्जदार नियोजन प्राधिकरणाकडे प्रस्तावित आराखडा सादर करतो. दुसरं, ते प्राधिकरण त्याला तात्पुरती मंजुरी आणि एक NOC देतं. तिसरं, मग भूमी अभिलेख विभाग त्या मंजूर आराखड्यानुसार प्रत्यक्ष जागेवर मोजणी करतो. आणि शेवटची, स्थानिक प्राधिकरण त्याला अंतिम मंजुरी देतं, ज्यानंतर सरकारी रेकॉर्ड्स अपडेट केले जातात. या तक्त्यामधून आपल्याला प्रत्येक विभागाची भूमिका अगदी स्पष्टपणे समजते. ही एक प्रकारची चेक्स अँड बॅलन्सेसची प्रणाली आहे, ज्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता येते. नियोजन प्राधिकरण आराखडा तपासतो, भूमी अभिलेख विभाग त्यानुसार मोजणी करतो आणि स्थानिक प्राधिकरण त्याला अंतिम मान्यता देतं. प्रत्येक विभागाची ही निश्चित जबाबदारी गोंधळ टाळण्यासाठी खूप आवश्यक आहे. चला, आता बघूया की या योग्य मार्गात आणि चुकीच्या मार्गात जमीन आसमानाचा फरक कसा आहे आणि त्याचे परिणाम किती वेगवेगळे आहेत. निवड अगदी स्पष्ट आहे, नाही का? एका बाजूला आहे चुकीचा मार्ग, जो फक्त जागेवरच्या ताब्यावर अवलंबून आहे. आणि त्याचा परिणाम काय? तर कायदेशीर वाद, खटले आणि आर्थिक असुरक्षितता. आणि दुसऱ्या बाजूला आहे योग्य मार्ग, जो अधिकृत SOPवर आधारित आहे. तो काय देतो? तर स्पष्ट मालकी हक्क, नियोजित विकास आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक सुरक्षित गुंतवणूक. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मोजणी करण्याआधी शहराच्या नियोजन प्राधिकरणाकडून NOC म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचा हा नियम अजिबात नवीन नाहीये. हे बघा, हे आहे 1981 सालचं अधिकृत सरकारी परिपत्रक. म्हणजे विचार करा, 40 वर्षांपेक्षा जास्त काळ हा नियम अस्तित्वात आहे की पोट हिस्सा मोजणीसाठी NOC अनिवार्य आहे. यावरून हेच सिद्ध होतं की योग्य प्रक्रियेचा कायदेशीर पाया खूप आधीपासूनच घातलेला आहे, पण त्याच्या अंमलबजावणीकडे सातत्याने दुर्लक्ष झालंय. तर मग या योग्य प्रक्रियेचं पालन करणं आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं का आहे? आणि यामुळे आपल्या मालमत्तेचा पाया कसा सुरक्षित होतो ते पाहूया. अधिकृत कार्यप्रणालीचं पालन करणं म्हणजे फक्त एक नियम पाळणं नाहीये,
तर तुम्ही स्वतःच्या गुंतवणुकीला सुरक्षित करत आहात, भविष्यातले वाद टाळत आहात आणि एक प्रकारची मानसिक शांती मिळवत आहात. यामुळे आर्थिक नुकसान टळतं, मालकी हक्काचे वाद होत नाहीत आणि सरकारी रेकॉर्डसुद्धा अचूक राहतात. आणि म्हणून शेवटी हा एकच प्रश्न उरतो, ज्यावर प्रत्येक मालमत्ताधारकाने विचार करायलाच हवा. आपल्या जमिनीचा पाया कशावर उभा आहे? कायदेशीर मंजुरीच्या भक्कम स्तंभावर की फक्त तात्पुरत्या वहिवटीच्या तकलादू जमिनीवर? याच प्रश्नाच्या उत्तरात आपल्या गुंतवणुकीची खरी सुरक्षितता दडलेली आहे.